प्रस्तुत करता आम्ही जपतो नात्यातील गोडवा. SS मोबाईल अनबॉक्सिंग हॅपीनेस. हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची तुतारी हाती घेणार. उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करणार. हर्षवर्धन पाटलांच्या मुलासह कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअॅपवर पक्षाच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस. तर इंदापुरात पाटलांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष. भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाही, मात्र हर्षवर्धन पाटलांचं मत वेगळं असू शकतं. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात. भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती. मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळींची दगडी चाळीत भेट घेतली. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला. ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता. लोकसभेला जे सूत्र होतं तेच विधानसभेला असणार. संजय राऊतांची माहिती. तर महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेतून काढणं हाच आमचा पहिला अजेंडा. नाना पटोलेंचं वक्तव्य. भाजपचे 112 आमदार असल्यामुळे जास्त जागा मिळणार. चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त. तर महायुतीची सत्ता पुन्हा आणायची आहे. गोगावलेंची प्रतिक्रिया. दसरा मेळाव्याला शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडणार. मशाल गीताच्या लॉन्चिंगवेळी ठाकरेंचा इशारा. तर एकनाथ यांच्या नावाने तोतईगिरी करणारे खूप दिसतात. ठाकरेंची शिंदेंवर टीका. पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या राक्षसांचा संहार आई जगदंबाकडे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार.